नमस्कार मित्रांनो, मी संविधान. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक बातमी खूप जोरदार व्हायरल होत आहे. ही म्हणजे एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्याचं कारण ऐकून तुम्हालाही खूप वाईट वाटेल, तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा येईल. ही गोष्ट जर सांगताच माझ्या अंगाला शहारा आला. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एका डोंगराळ गावात राहत असलेल्या एका कुटुंबासह राहत असलेल्या एका 3.5 वर्षाच्या मुलीची. त्या 3.5 वर्षाच्या मुलीवरती एका 24-25 वर्षाच्या तरुणाने अत्याचार केला तर केला. त्यानंतर तिची हत्या केली, कारण तिने कोणाला सांगू नये म्हणून. तिच्यावरती त्याने एक मोठा दगड तिच्या डोक्यात टाकला. चिरडून तिची लगेच मृत्यू झाला, तिची लगेच हत्या झाली. कारण तिच्या वडिलांचं आणि त्या आरोपीचं काहीतरी भांडण झालेलं होतं, म्हणून बहुतेक त्याने असं हे घाण कृत्य केलं. हालाकी त्या आरोपीला पकडण्यात तर आलेलं आहे, परंतु जरी गोष्ट आपण ऐकताच आपल्याला एवढं वाईट वाटले, आपल्या अंगाला काटा आलाय, तर विचार करा की त्या आई वडिलांवरती काय परिस्थिती असेल, किती दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला असेल. आपण सर्वजण तर यामध्ये काय करू शकत नाही, त्या मुलीचा जीव परत आणू शकत नाही, परंतु माझ्या मते आपण एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो आणि आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवू शकतो की त्या आरोपीला नराधमाला नक्कीच फाशीची शिक्षा होईल. आणि मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या मुलांना असं सेफ करून ठेवत जा, त्यांना गुड टच आणि बॅड टच समजून ठेवा. तोपर्यंत सेफ राहा, आनंदी राहा. भेटूया खऱ्या अनेक फॅक्ट टाईप व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.